गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. आज आपण ज्ञानेश्वर मुळे यांच्या मातीपंख आकाश या पुस्तकामधून गावात झालेली जडणघडण याविषयी आणि मिस्टर हयाशी यांच्याशी त्यांची झालेली भेट याविषयीची थोडा अनुभव आपण मातीपंख आकाश या पुस्तकाच्या आधारे बघणार आहोत. माती, पंख आणि आकाश या पुस्तकाचे लेखक ज्ञानेश्वर मुळे यांनी स्वतःच्या बुद्धीच्या बळावर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळवले आणि जगभर देशाचे समर्थ प्रतिनिधित्व केले. लाट या लहानशा गावात जन्मलेल्या या मुलाने आपल्या कारकिर्दीतच विविध अनुभव घेतले. अनेक प्रसंग, अनेक व्यक्ती, अनेक ठिकाणे डोळसपणे अनुभवली. याचे प्रतिबिंब या पुस्तकात ठळकपणे उमटले आहे. त्यांना समृद्ध करणाऱ्या अनेक अनुभवापैकीच एक अनुभव म्हणजे मिस्टर हयात यांच्याकडून त्यांना रवींद्रनाथ टागोर यांच्या काही वस्तू मिळाल्या तो क्षण आहे. एकदा त्यांनी जपानमधील नागोया शहरातून कोजी हयाशी नावाच्या व्यक्तीचा फोन आला व ज्ञानेश्वरजी यांच्या भेटीची वेळ त्यांनी मागून घेतली. विशिष्ट दिवशी व ठरलेल्या वेळी 79 वर्षाचे काजी हयाशी सुट्याबुटासह संपूर्ण पाश्चात्य पोशाखात आले, तर त्यांच्या पत्नी पायातल्या चपलासह नखशिखांत जपानी पोशाखात होती. थोडं औपचारिक बोलल्यानंतर श्री हयाशी यांनी एक हकीकत सांगितली. त्यांचा पिढीजात सावकारी व स्थावर जंगम मिळकती खरेदी विक्रीचा व्यवसाय होता. 1920च्या सुमारास एका व्यक्तीकडे कर्ज फेडायला पैसे नव्हते, म्हणून त्याने काही वस्तू ठेवायला दिल्या व मी कर्ज फेडल्यानंतर या वस्तू परत नेईन असे सांगितले, पण तो कधीच परत आला नाही. तेव्हापासून श्री हयाशी यांच्या वडिलांनी व नंतर हयाशी यांनी ह्या लाखमोलाच्या वस्तू प्राणपणाने जपून ठेवल्या आहेत. आता श्री हयाशी यांची 80 वर्ष पूर्ण होत आली आहेत. या वस्तू ज्याच्या त्याला द्याव्यात असे त्यांना वाटू लागले होते, म्हणून ज्ञानेश्वरजी मुळे यांच्याशी त्यांनी संपर्क साधला होता. गाठोडे सोडून श्री हयाशी यांनी वस्तू दाखवल्या. 1916 साली रवींद्रनाथ टागोर यांनी जपानला भेट दिली होती. त्यावेळच्या या वस्तू होत्या. त्या भेटीतले टागोरांचे 2 फोटो होते. एका कागदावर स्वतः टागोर यांच्या हस्ताक्षरातली त्यांची बंगाली भाषेतील कविता होती व कागदावरच्या दुसऱ्या बाजूला याच कवितेचा जपानी भाषेत केलेला अनुवाद होता. याशिवाय एक प्रकारच्या दगडाच्या मण्याने बनवलेला एक हार होता. हा हार टागोर यांनी कुणाला तरी भेट म्हणून दिला असावा. या दोन वस्तू पिढ्या श्री हयाशी यांच्या कुटुंबाने जपून ठेवल्या होत्या. या वस्तूंचा खरा मालक शोधण्याचा श्री हयाशी यांच्या कुटुंबाने खूप प्रयत्न केला, पण तो सापडला नाही. म्हणून या वस्तूंची खरी मालकी यांच्या जन्मभूमीकडे म्हणजेच भारताकडे जाते हे लक्षात घेऊन या वस्तू सुखरूप भारतात जाव्यात यासाठी श्री व सौ हयाशी ज्ञानेश्वरजी मुळे यांच्याकडे आले होते. भारतातील एखाद्या विद्यापीठात किंवा म्युझियममध्ये या वस्तू ठेवाव्यात असे त्यांना वाटत होते. हे सर्व सांगताना दोघेही हमसून रडत होते, तर ज्ञानेश्वरजी मंत्रमुग्ध होऊन सर्व काही ऐकत होते. काहीही बोलण्यासाठी त्यांना शब्द सुचत नव्हते. सगळेच भान हरपले होते. एक अतिशय आगळावेगळा व दुर्मिळ अनुभव त्यांना आला होता. काही वेळाने भानावर आल्यानंतर त्यांनी श्री हयाशी यांना सांगितले की तुम्ही आता कसलीच काळजी करू नका. या वस्तूंचा भारत सरकार सन्मानपूर्वक स्वीकार करेल आणि भारतातील नामवंत संस्थेत या वस्तू ठेवल्या जातील. एका भारावलेल्या संचारलेल्या अवस्थेतच ज्ञानेश्वरजी यांनी भारताचे राजदूत आणि
अन्य अधिकाऱ्यांना या प्रसंगाबाबत सांगितले. भारताशी संपर्क साधून सांस्कृतिक खात्यातर्फे कोलकाता येथील इंडियन म्युझियममध्ये या वस्तू ठेवाव्या असे त्यांनी नक्की केले. यथावकाश एका खास समारंभात राजदूताने या वस्तू भारत सरकारच्या वतीने स्वीकारल्या. कार्यक्रमात श्री वसव हयाशी यांचा सत्कार केला. दोघांनी भावना वेगाने अश्रू आवरेनात जणू स्वतःच्या पोटच्या गोळ्याचा ते निरोप घेत होते. या वस्तूमुळे टागोरांच्या पहिल्या जपान भेटीवर प्रकाश पडेल यात शंका नाही. जपानमधील पोस्टिंग संपवून भारतात येताना राजदूतांनी या वस्तू तुम्हीच भारतात न्या असे सांगितले. तेव्हा विमान प्रवासात या वस्तू छातीशी धरून ते घेऊन आले. असा हा एक अविस्मरणीय प्रसंग ज्ञानेश्वर मुळे यांनी माती, पंख आणि आकाश या आपल्या आत्मचरित्रात चित्रित केलेला आहे. त्याचबरोबर आपण बघितलं की या पुस्तकामध्ये एक अतिशय महत्त्वाचा एक धागा किंवा घटक आपण पाहावयास आपल्याला मिळतो. तो म्हणजे ज्ञानेश्वर मुळे यांचे गाव म्हणजे लाट हे गाव ते जपानपर्यंतचा प्रवास हा खरं तर सोपा नव्हता. त्याला जिद्द, चिकाटी ह्या सर्व गोष्टी लागतात आणि ह्या चिकाटीच्या बळावर एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करतो हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणूनच त्यांच्या गावामध्ये जडणघडण कशी झाली हे पाहणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील लाट या लहानशा गावातून आलेला ज्ञानेश्वर मुळे हा मुलगा आपल्या गावच्या मातीला साक्ष ठेवून वाटचाल सुरू करतो. चिकाटी, परिश्रम यांचे पंख लावून हा मुलगा जगभर देशाचे प्रतिनिधित्व करतो. तिथे यशस्वी होतो आणि गावात कोल्हापूरमध्ये ग्रामीण जीवनाच्या अनुभवाची जी शिदोरी मला मिळाली ती नंतरच्या आयुष्यात सतत उपयोगी पडली असे म्हणत आपल्या यशाचे कारण आपली ग्रामीण भागात झालेली जडणघडण आहे असे सांगतो. ही घटनाच मुळे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मसुरी येथील प्रशिक्षणाच्या वेळी ज्यांना टायची गाठी नीट बांधता येत नाही ते आपली विदेशी नीती कशी सांभाळणार असं एक प्रशिक्षणार्थी म्हणाला. तेव्हा ज्यांना खेळ कशाशी खातात याची कल्पना नाही ते भारतीय प्रशासकीय सेवेत काय करणार असं ताडकन उत्तर देणारे ज्ञानेश्वरजी आपल्या यशाचे श्रेय ग्रामीण जीवनाला देतात. प्रत्येक व्यक्तीला जीवनात अनेक बऱ्या वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागते. जीवनविषयक दृष्टिकोनावर अनेक व्यक्ती प्रभाव टाकतात. तसे अनेक ठिकाणी व्यक्ती जात राहत असते. थोडक्यात सांगायचे तर जीवनात भेटणाऱ्या व्यक्ती, प्रसंग व स्थाने यांना प्रत्येकाच्या जीवनात विशेष महत्त्व असते. तसेच ते ज्ञानेश्वरजी यांच्याही जीवनात होते. वारकरी परंपरा असलेल्या एका साध्या निम्न मध्यमवर्गीय घरात ज्ञानेश्वरजी यांचा जन्म झाला. घरात सदैव नामकीर्तन चालू असे. वडील, तात्या, चुलते, अण्णा दररोज सकाळी सायंकाळी विठ्ठल मंदिरात जात कीर्तने, प्रवचने करीत ज्ञानेश्वरांचे पारायण करीत. यामुळेच घरातील वातावरण नेहमी निर्मळ असे. कधी भांडण तंटा नाही. या नामकीर्तनाची पुण्याई घरावर जसे असे मुलांचे जीवन तर फार आनंदी होते. शाळा सुटली की घरी अभ्यास करणे हे माहीतच नव्हते. शनिवारी शाळा सुटली की पाटी पुस्तक भिरकवायची व गल्लीभर इस्टॉप, हुतुतू, लंगडी, विट्टूदांडू खेळायचं. पोहायला जायचं. शनिवारी आजोबा प्रत्येकाला 5-5 पैसे देत. 2 पैशाचे चुरमुरे, 2 पैशाची गारेगार व 1 पैशाची चणे खाणे म्हणजे आनंदाचा परमावधी होता. पोहणं झालं की हरिपाठाचे अभंग म्हणत घरी जायचे. सुगीच्या दिवसात शेतात जाणं फार आवडायचं. शेंगा खाणं, आंबे खाणे आणि चिंचांचा कुट्टा करणं यात सगळे गंमत होती. असे ज्ञानेश्वरजींचे व त्यांच्या सगळ्या भावंडांचे बालपण होते. दुसरीत असतानाच त्यांनी ज्ञानेश्वरीचे पारायण केले होते. घरासमोर एक भला मोठा पिंपळ होता. एक दिवस 7-8 लोकांनी कुऱ्हाडीने हे झाड सपासप तोडले. तेव्हा मोठ्यादा रडू आलं. झाड का तोडत आहात हे विचारायचं ज्ञान, धाडस वा समज नव्हती. पण विकास आणि पर्यावरण यांच्यामधला संघर्षाचा तो पहिला क्षण होता हे नंतर समजले. गावात बहुसंख्य जण
लिंगायत होते, जैन लिंगायत होते. एक दोन ब्राह्मणांची घरे होती. मार, मांग, चांभार होते. ब्राह्मणांच्या घरी कसलाच भेदभाव नव्हता, पण जैनांच्या घरात इतरांना प्रवेश नसे. जातीवादाला अनेक पदर होते हे ज्ञानेश्वरजींना गावातच समजले. त्यांच्या स्वतःच्या घरीसुद्धा महार वेगळी कप बशी होती. शाळेतले मागास वर्गातले गुरुजी कधीच घरी येत नसत. गावातल्या या सगळ्या रंगात ज्ञानेश्वरजी लहानपासून कळत नकळत रंगत गेले होते, न्हाऊन निघत होते, संस्कारित होत होते. हे झालं लाट गावातील अनुभव. पण कोल्हापूर येथेही त्यांना अनेक अनुभव आले. त्यांच्या वाचनाची कक्षा विस्तारली. अनेक विचारवंतांची भाषणे त्यांनी ऐकली व व्यक्तिमत्व विकसित झाले. या बुद्धिमान मुलाला आवर्जून आपल्या महाविद्यालयात बोलून घेऊन प्रवेश देणारे प्राचार्य भेटले. हे केवढे मोठे भाग्य ज्ञानेश्वरजी यांच्या वाट्याला आले. पुस्तके, फी व अन्य खर्च देऊ करणारे, महात्मा फुले शिष्यवृत्ती तुला देऊ म्हणणारे, एका नव्या प्रवासाला आपण दोघे सुरुवात करू असं आश्वासन देणारे हे प्राचार्य. तू त्या मुलीबरोबर फिरतोस ते तात्पुरते बंद कर. तेच तुझ्या हिताचं आहे. या गोष्टीत तू गुंतू नकोस. तू जगभर नाव कमावावंस असं आम्हाला वाटतं, असा प्रेमाचा सल्ला देणारे प्राचार्य भेटले. ग्रामीण जीवनाच्या अनुभवाची ही सगळी शिदोरी त्यांना नंतरच्या आयुष्यात सतत उपयोगी पडली. आपल्या एखाद्या छोट्याशा निर्णयाचा दूरवर खेड्यापाड्यात राहण्याचा गरीब गांजलेल्या समाजावर कोणता परिणाम होईल याचे भान त्यांना या अनुभवातूनच आले. जडणघडण म्हणतात ते आणखी वेगळं काय असतं बरं? चिरा चिरा हा घडवावा, कळस कीर्तीचा चढवावा, या ओळींचा साक्षात्कारच ज्ञानेश्वरजी यांनी या पुस्तकातून वाचकांना घडवलं आहे, यात शंका नाही. असे हे ज्ञानेश्वर मुळे यांचं मातीपंख आकाश आणि त्यातून व्यक्त झालेले त्यांचे अनुभव आपणाला सुद्धा समृद्ध करणारे आहेत.